देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विठळा तुका म्हणे देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे असुत चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी
देव चतुर जानोनी अंतर वर्ततसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा सोपा, फक्त 3 चरणाचा, पण ज्या गणरायाचं आगमन आपल्या गावामध्ये झालंय, संपूर्ण महाराष्ट्रात झालंय, संपूर्ण भारत देशात झालंय, बरीच लोक, बरीच मंडळी मात्र गणेश उत्सव अत्यंत आनंदाने साजरा करतात. पण तो देव आम्ही गावात येऊन बसवतोय, तो देव आम्ही घरात बसवतोय, पण तो देव नेमका कसा आहे हे सांगणारा अभंग आज या ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्ताने निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग फार गोड आहेत. अभंग फक्त 3 चरणाचा आहे, पण तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये त्या देवाचं वर्णन करतात. ज्याला आम्ही घरात बसवलंय तो देव नेमका कसा आहे ते तुकोबाराय सांगतात. बरं, तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सांगावं, हे तुकोबारायांचे तुमच्या आमच्यावर खूप उपकार आहेत. कारण संतांनी आम्हाला संत समजून सांगितले, संतांनी आम्हाला देव समजून सांगितला आणि संतांनी आम्हाला आमचं जीवन समजून सांगितलं, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. मी अनेकदा सांगत असते, संत जे देतात त्या जगात आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का? खरं बोला. तुम्हाला सगळ्यांना बोलता येतं ना? फ्रेश माइंडमध्ये बसा, आनंदी बसा, टवटवीत बसा, मरगळल्यासारखे अजिबात बसू नका. तुम्हाला काही उपास होता का ऋषी पंचमी? आमच्यासारखं बसलं तर ठीक आहे, पण तुमच्यासारख्याने तरी टवटवीत बसावं. ऐका, सरकारने दिलेलं पुरतंय का? अजिबात नाही. महिला मंडळ, जरी आम्ही सरकारच्या आज लाडक्या बहिणी झालोय तरी पुढच्या वर्षी सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आम्ही जर सरकार निवडून दिलं तर आम्ही सख्याच राहू, पण सरकार जर पडलं तर सावत्र व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ऐका, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळत नाही महाराज. आपोआप निवडणुका आल्यात की खड्डे बुजल्या जातात आणि निवडणुका संपून गेल्यात की पुन्हा जैसे ते खड्डे पडतात. म्हणजे सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरतंय का? अजिबात नाही. सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही, आणि एवढं सांगून सुद्धा तुमच्या डोक्यात शिरत नाही. खरं सांगा, आज विचार जर केला तर एवढे वर्ष झाले तुम्ही सगळे कीर्तन ऐकतात, गावात सप्ताह होत असेल, गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, प्रत्येक वेळेला कीर्तन ऐकतात, पण कीर्तन ऐकून आमच्यामध्ये सुधारणा किती झाली याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे महाराज. लोक आमच्या पुढे येतात, ताई माझे 45 वर्ष परमार्थात गेले, मी जेवढे कीर्तन ऐकले ना तेवढे गावात कुणी ऐकले नसेल. अरे बाबा, पण एवढे कीर्तन ऐकून जर तुझी तंबाखू सुटत नसेल तर कीर्तन ऐकून काय उपयोग आहे? मला सांगायचं एवढंच आहे, कीर्तन प्रवचन कमी ऐका, पण आचरणात किती आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरं, एवढं आम्ही सगळे सांगतो पण तुमच्या डोक्यात शिरत नाही. म्हणून मात्र संत जे देतात ते सरकार देत नाही. ऐका बरं, संत जे देतात ते सरकार देत नाही, संत जे देतात ते मायबाप देत नाही, आणि संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही. ऐका, व्यवस्थित कान जागे ठेवून ऐका. एक एक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. जगायचं कसं मायबाप शिकवतात, जगायचं कसं मायबाप शिकवतात, रडायचं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे, कसे करायचे ते मात्र परिस्थिती शिकवते, त्रास किती आणि कुणाला कितपत द्यायचा हे नातेवाईक शिकवतात, आणि दुःखावरही मात करून आनंद किती भोगायचा हे संत शिकवतात. म्हणून संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही. संतांनी तुमच्या आमच्यावर खूप उपकार केले. तो मायबाप देहदान करतात, मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतात, आणि संत तुमच्या आमच्यावर कृपादान केले.
सरेना, कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी तुम्हाला आम्हाला दिलंय महाराज. म्हणून संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही. संतांनी तुमच्या आमच्यावर केलेले उपकारच आहेत ऐका. आहे त्या परिस्थितीमध्ये परमार्थ कसा करायचा हे संतांनी तुमच्या आमच्यावर केलेले उपकारच आहे. निवृत्तीनाथांनी आमच्यावर केलेले उपकारच आहेत की निवृत्तीनाथांनी आम्हाला प्रपंचातनं निवृत्त होऊन परमार्थ कसा करायचा, शिवाचं ध्यान कसं करायचं हे निवृत्तीनाथ सांगतात महाराज. निळोबारायांनी मात्र त्या ठिकाणी केलेले आमच्यावर उपकारच आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्यावर केलेले उपकारच आहेत. आहे त्या परिस्थितीत परमार्थ कसा करायचा संत श्रेष्ठ सावता महाराजांनी आमच्यावर केलेले उपकारच आहे की आम्हाला जर कदाचित पंढरपूरला जायला मिळत नसेल, आम्हाला जर आळंदी क्षेत्रावर जाता येत नसेल, आम्हाला जर त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर जाता येत नसेल, पण आम्हाला परमार्थ करायचा आहे, पण पोटासाठी आम्हाला जर कष्ट करावेच लागत असेल तर सावता महाराज म्हणतात जी काही शेती तुम्ही करतात त्या शेतीला परमात्मा समजून आम्ही ती शेती कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा घरी, अवघा झाला माझा घरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी. ज्या कामात तुम्ही काम करतायत त्या कामाला जरी परमात्म्याचं मात्र स्थान दिलं तरी आम्हाला आमचा परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. हे संतांनी तुमच्या आमच्यावर केलेले उपकारच आहे. आणि ते संत तुकोबाराय तुम्हाला आम्हाला तो देव कसा आहे ते सांगतात ऐका. आजचा तसा प्रसंग फार गोड आहे कारण आज मंगलमय प्रसंग आहेत महाराज. दोन्ही औचित्य एकाच स्वरूपाला आलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर गणेश उत्सव आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा व्रताचा दिवस आहे, ती म्हणजे ऋषी पंचमी आहेत. ही ऋषी पंचमी आपण सर्वांनी धरलीत आणि या दोन्ही निमित्ताने हे कीर्तनासारखा योग आलायत महाराज. पण ही ऋषी पंचमी करत असताना कशी करावी, हिच्या पाठीमागे महत्त्व काय आहे ते आम्हाला सुद्धा कळणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की लोक धरतात म्हणून आम्ही धरतो, असं करता न कामा. पण मात्र त्या ठिकाणी हा व्रत जर करायचा असेल तर याची आख्यायिका आमच्या समोर असणं फार गरजेचं आहे. म्हणून अगदी शॉर्टकटमध्ये मात्र त्या ठिकाणी ऋषी पंचमीचं महत्त्व सांगते आणि पुढे अभंगाकडे वळते ऐका. वास्तविकता जी ऋषी पंचमी आम्ही धरतो ते सप्त ऋषीची पूजा आमच्या घरामध्ये मांडता आली पाहिजे. हा व्रत आम्ही करत असताना कशा पद्धतीने केला पाहिजे हे आम्हाला कळालं पाहिजे. आमच्या डोक्यात एकच आहे, व्रत करायचं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच खायचं नाही म्हणजे तो उपास आहे. पण मी नेहमी सांगत असते अन्नाचाच उपास केला पाहिजे असं काही नाही. अन्नाचा उपास न करता जीवनामध्ये 5 विकारांचा 6 विकारांचा उपास आमच्याकडनं घडणं फार गरजेचं आहे. तुम्ही सकाळ आणि संध्याकाळपर्यंत उपास करत असाल आणि तुमच्या जीवनातनं सकाळपासून क्रोध नावाचा शत्रू जात नसेल तर त्या उपासाला अर्थ नाही. कारण तुम्ही ज्या अर्थी अन्नाचा उपास करताय त्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये क्रोधाचा सुद्धा उपास घडला पाहिजे, लोभाचा सुद्धा उपास घडला पाहिजे, कामाचा सुद्धा उपास घडला पाहिजे. महाराजा षष्ट विकारांचा उपास आम्ही जर करत असाल तर त्याला उपास म्हणा. अन्यथा सगळे विकार जर आमच्या अंतरंगात असेल आणि आम्ही जर तो उपास करत असाल तर त्याला काही महत्त्व नाही. म्हणून उपास करत असताना महिला मंडळ आपल्या जीवनातनं काही दोष बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. पण ऐका ना, या व्रताचा विधी आणि या व्रताची कथा आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. एक वेळेला ऋषीमुनींना एका मात्र साधकाने एका राजाने प्रश्न विचारला की ऋषी पंचमीचं व्रत म्हणजे नेमकं काय आहे.
त्यावेळेला त्या राजाला उत्तर द्यावं वाटलं की बाबा ऐक, ज्या वेळेला माझ्या जीवनात घडलेली प्रसंग मी तुला सांगतो ते व्यवस्थित ऐक. ऋषीमुनींनी मात्र त्या ठिकाणी सांगायला त्या राजाला सुरुवात केली आणि राजाला सांगितलं की एक दिवस असा घडला की मात्र त्या ठिकाणी स्त्री जीवनामध्ये अडचणीचा कालावधी येत असतो आणि तो आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कदाचित काही घरांमध्ये त्या नियमावलीचं पालन करतात आणि काही घरांमध्ये तो नियम पाळला जात नाही. पण सगळं पाप जर धुवायचं असेल तर ही ऋषी पंचमी करणं फार गरजेचं आहे. ज्या स्त्रीनं त्या घरामध्ये ऋषी पंचमी सारखा व्रत केला तर त्या सर्व पापातनं मुक्त होण्याचं साधन म्हणजे ऋषी पंचमीचं व्रत आहेत. आणि मग मात्र त्या ठिकाणी एका स्त्रीला अडचण निर्माण झाली. शेतामध्ये काम करता करता ती अडचण असताना सुद्धा ती कामच करत होती, पण मात्र त्या ठिकाणी ते जीवन व्यतीत झालं. दोघंही पती पत्नी मृत्युमुखी पडले आणि पुढच्या जन्मी मात्र त्या एकाला मात्र तो पुरुष होता त्याला बैलाचं जीवन मिळालं आणि त्या स्त्रीला एका कुत्रीचं जीवन मिळालं. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्यांची मुलं जी होती ती मुलं पाहता पाहता मोठी व्हायला लागली. मोठी होत असताना तेवढ्यात मात्र त्यांच्याही जीवनामध्ये अत्यंत संत सेवाचं अत्यंत चांगलं वातावरण त्या घरामध्ये निर्माण होतं. आणि सगळं वातावरण असताना तीही संत सेवा करणारी मुलं त्या ठिकाणी होती. सुनेनं विचार केला, मुलानं विचार केला त्यांच्या की आपल्या घरी मात्र त्या ठिकाणी साधू मुनी जेवायला आले पाहिजे. सर्व ऋषी मुनींना निमंत्रण केलं आणि सगळेजण जेवायला आले. आल्याबरोबर पाची पक्वान्नाचं जेवण त्यांनी बनवलेलं होतं. पण जेवण बनवल्याच्या नंतर खिरीचा गोड प्रसाद केला होता महाराजजी. आणि तेवढ्यात एक सर्प आला आणि त्या सर्पाने तो विष मात्र त्या खिरीमध्ये ओतल्या गेलं. हे बघितलं होतं ते कुत्रीनं, पण कुत्रीनं विचार केला माझ्या मुलाच्या घरी ही सगळी साधू महाराज मंडळी जेवायला येतात, ऋषीमुनी जेवायला येतात आणि त्यांना जर असं जेवण मिळालं, विषाचं जेवण मिळालं तर माझ्या मुलांना सुद्धा ऋषीमुनींचा श्राप भोगावा लागेल. मग आता काय करावं, याच्यातनं त्यांना मुक्त कसं करावं. म्हणून कुत्रीनं कुठलाही न विचार करता त्या ठिकाणी त्या खिरीमध्ये तोंड घातलं. हे सगळं मात्र त्या ठिकाणी त्या सुनेनं पाहिलं, विचार केला. कुत्रीला जळक्या लाकडानं मारलं, काढून दिलं आणि जे काही अन्न होतं ते बाजूला फेकून दिलं आणि सगळं नवीन शिजवलं आणि पुन्हा ऋषीमुनी जेवून घातले. पण त्या कुत्रीला सकाळपासून काहीच खायला दिलं नाही. आणि मग ती कुत्री आणि तो बैल ते एका मात्र त्या ठिकाणी एका झाडाखाली बांधले गेलेले होते आणि दोघं एकमेकाशी बोलत होते. पण तो मुलगा इतका सज्जन होता की त्याचा बराच अभ्यास झाला होता. त्यांना प्राण्यांची भाषा कळत होती त्या मुलाला. पण ते दोघं पती पत्नी गप्पा मारत होते. म्हणे बघा मी माझ्या सुनेला आणि मुलाला वाचवायला गेली, पण त्याचा परिणाम असा झाला की जळक्या लाकडाचा मार मला खावा लागला आणि मला सकाळपासून काहीच दिलं नाही हो. ती पती मात्र त्या बैलाच्या स्वरूपात असताना त्या पत्नीला सांगत होते तू अडचणीच्या कालावधीत काम केलं आणि तुझ्या कर्माचं फळ मला सुद्धा भोगावं लागलं, म्हणून मला सुद्धा आज मालकाने खूप मारलं आणि काहीच खायला दिलं नाही. आपण दोघेही आज उपाशी आहोत. हे सगळं त्यांच्या मुलाने ऐकलं आणि मुलाने विचार केला अरे आपले आई वडील आहेत आणि मात्र त्या आईला कुत्रीचा जन्म मिळाला, वडिलांना बैलाचा जन्म मिळाला. अशा वेळेला करावं काय प्रश्न पडला. ज्या ऋषींना भोजन दिलं होतं त्या ऋषींकडे तो मुलगा पळत पळत गेला आणि विचार केला आणि सांगितलं का हो म्हणे असं असं घडलं होतं आणि का घडलं होतं त्याचं कारण आम्हाला सांगा. माझी आई तर स्वतः कुत्री झालीत, माझे वडील बैल झालेले आहेत, हे कसलं कर्माचं फळ आहे. ऋषीमुनींनी घडलेला प्रकार सांगितला. असं घडलं म्हणून मात्र त्या ठिकाणी त्यांना बैलाच्या स्वरूपात यावं लागलं, कुत्रीच्या स्वरूपात यावं लागलं. म्हणून मात्र त्या ठिकाणी ते दोघंही तुमच्या दारात उभे आहेत. मग मात्र त्या मुलाने विचारलं याच्यातनं मुक्त होण्याकरता आम्हाला काहीतरी पर्याय सांगा की जेणेकरून माझ्या आईला मात्र पुनर्जन्म व्यवस्थित मिळेल आणि माझ्या वडिलांनाही पुनर्जन्म व्यवस्थित मिळेल. याच्यातनं उतराई कसं व्हायचं ते आम्हाला सांगा. हे सगळं भोग जे आहेत ते भोग कसे मागे पडेल ते आम्हाला सांगा. ऋषीमुनींनी सांगितलं त्याच्यासाठी वर्षातनं एकदा मात्र त्या ठिकाणी ऋषी पंचमी येते. त्या ऋषी पंचमीला सप्त ऋषींचं नामोल्लेख करायचा, सप्त ऋषींचं नामजप करायचं, त्या सप्त ऋषींची पूजाविधी व्यवस्थित करायची. सकाळी स्नान करायचं ते गंगेमध्ये आणि गंगेत स्नान केल्यानंतर सप्त ऋषींची पूजा करायची, त्यांचा जप करायचा, दिवसभर व्रत करायचा आणि मात्र त्या ठिकाणी दिवसभर कुणाच्या विषयी वाईट बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, कुणाची नालस्ती करायची नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही. असा व्रत जर तुम्ही केला तर या पापातनं तेही मुक्त होतील आणि तुम्हीही मुक्त व्हाल. मला सांगायचं एवढंच होतं की हा मात्र त्या ठिकाणी जो काही ऋषी पंचमीचा आम्ही व्रत करतोय त्या व्रताला निदान सप्त ऋषीचं चिंतन आमच्याकडनं झालं पाहिजेत महाराज. मग मात्र जगदग्नी असेल, कश्यप ऋषी असेल, अत्री ऋषी असेल, मात्र त्या ठिकाणी वशिष्ठ असेल, त्याच्या ठिकाणी विश्वामित्र असेल, गौतम ऋषी
असेल, या सगळ्या ऋषींचं आम्ही जर स्मरण केलं तर सगळ्या पापातनं आजच्या दिवशी आम्ही मुक्त होत असतो. म्हणून आजचा जो व्रत आहे तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा कार्यक्रम दोन्ही या मंगलमय प्रसंगावर ठेवलेला आहे. आज एक तर ऋषी पंचमी आहेत आणि गणेश उत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे. मग ज्या गणरायाचं आगमन आमच्या गावात झालेलं आहे तो भगवान परमात्मा नेमका काय आहे ते आमचे तुकोबाराय आजच्या अभंगातनं सांगताय. विठ्ठल 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 ऐका, माझा कीर्तनाचा नियम आहे, मी परिहार नेहमी कीर्तनाच्या शेवटी देत असते. कारण एक आहे की परिहार द्यायचा राहिला तरी चालतो, पण अभंग सोडवायचा नाही राहिला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे, परिहार देऊ की अभंग सोडू? अभंग सोडवते मग शेवटी परिहार देते, चालेल ना तुम्हाला? तुमचा काही राग नाही ना माझ्यावर? जरा फ्रेश बसा, तुम्ही आनंदी बसा. ऐका, मला सांगायचं एवढंच आहे की तो देव कसा आहे ते आजच्या अभंगातनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आजचा अभंग तसा फार सुटसुटीत आहेत महाराजी, फार गोड आहेत, पण आजचा अभंग सगळ्यांसाठी मुळीच नाही आहे. कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही ते पहिल्यांदा मांडते. ऐका, जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला आमचे महाराज सांगत नाही देव कसा आहे. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्यालाही महाराज सांगत नाही. पण तिसरा वर्ग जो आहे जो देवाला अध्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याच्याकरता आजचा अभंग आहे. ऐका, जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला आमचे महाराज सांगतच नाही. कारण जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला सांगून काय उपयोग होतो? ज्याला देवाला जाणायचंच नाही मानायचंच नाही त्याच्या पुढे मी रात्रभर कीर्तन करून काय उपयोग आहे? जरा खालच्या लेवलच्या भाषेत बोलते. ऐका, ज्याला बापच मानायचा नाही त्याला वर्षश्राद्धाशी काय घेणं? कळतंय ना तुम्हाला? ऐका, जो देवाला जाणतच नाही आणि मानतच नाही त्याला आमचे महाराज नास्तिक म्हणतात. आता नास्तिकाची मोठी गोड व्याख्या आहेत. ऐका, नास्तिक कुणाला म्हणावं? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. येतंय का लक्षात तुमच्या? पुन्हा रिपीट करते, काही लोड घेऊ नका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. थोडं मराठीत स्पष्टीकरण देते. ऐका, स्वतःही परमार्थ करायचा नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही. असे नास्तिक महाराष्ट्रात कमी आहे का? अजिबात नाही. स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असं तुमच्या गावात एखादा व्यक्ती जर असेल आणि कदाचित माझं कीर्तन ऐकलं त्याला असं वाटलं बरेच दिवस झाले बाबा आता माळ घातली पाहिजे, म्हणजे असं वाटत तर नाही बऱ्याच लोकांना, पण वाटलंच एखाद्याला माळ घालावी आणि त्यानं कीर्तन ऐकून जर माळ घातलीच तर लोक त्याला चांगलं म्हणतात का? त्यानं माळ घातलेली लोक पाहतात आणि दुसऱ्याला सांगतात करू करू भागला. हां, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधीच सहन होत नाही. तुम्ही विचार करा जरा याच्यावर. मी नेहमी सांगत असते परमार्थ करणाऱ्याने कायम वैदिनीसारखा परमार्थ केला पाहिजे. वैदिन माहिती आहे का हो तुम्हाला? तुमच्या गावात येत नाही का? ती वैदिन बघा, तिच्या डोक्यावर पाटी असते, त्या पाटीमध्ये सुया असतात, बिबिव्या असतात, बरोबर का? ते चाळणी असते, गाळणी असते, फणी असते. फणीचा उपयोग कशासाठी करतात? वा वा वा, हां, त्याच बुवा काढण्यासाठी करतात. ती फणी सुद्धा कशात असते? त्या वैदिनीच्या पाटीत असते. ती वैदिनीचं कीर्तनकाराचं सारखंच आहे. वैदिनीला सुद्धा एक गाव फिक्स नाही आणि कीर्तनकाराला सुद्धा एक गाव फिक्स नाही. ती वैदिन त्या गावामध्ये पाटी घेऊन चालते, पण वैदिनीचं नीट निरीक्षण करा, तिच्याकडनं सुद्धा गुण घेण्यासारखं आहे. महाराज म्हणतात जो जो ज्याचा मी घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण, गुरुसे आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं मला गुण मिळाला तो माझा कोण झाला? गुरु झाला. वैदिनीकडनं सुद्धा गुण घेण्यासारखा. ती वैदिनी एक हात पाटीला लावते आणि एक हात काठीला असतो. त्या वैदिनीने प्रवेश केला कमानीमध्ये, आतमध्ये आली की अख्ख्या गावचे कुत्रे कुणावर भुकतात? वैदिनीवर. पण वैदिनीचा कोणता गुण घ्यायचा सांगते जरा ऐका. अख्ख्या गावातले कुत्रे वैदिनीवर भुंकतात पण वैदिन माग वळून पाहत नाही आणि एकाही कुत्र्याला हाड म्हणत नाही. कारण वैदिनीला माहितीये सगळ्या कुत्र्यांना जर हाड म्हणत बसले तर माझा धंदा पूर्ण व्हायचा नाही. तसंच आहे परमार्थ करणाऱ्याला अख्खं गाव मिळून जरी बोलायला लागलं तरी गावाकडे लक्ष नाही दिलं तरच परमार्थ आपला होईल, अन्यथा होणार नाहीत महाराज. म्हणून परमार्थ करायचं असेल महाराज नास्तिकाच्या मागे लागू नका. कारण नास्तिक वेड्यातच काढायला आहेत. नास्तिक स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. जाऊ द्या, तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी हो म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा ना. मला सांगितलं असतं तर सामनगाववरूनच येताना पाठीभर माशा घेऊन आले असते.
बरं तरी माशी विचारलं, दुसरं काही विचारलं नाही. तुम्ही हो नाही असं काहीतरी बोलत चला बरं. जिवंत बसा जरा कीर्तनामध्ये, अगदीच मरगळल्यासारखे बसू नका. काहींचे तोंड पाहिले की असं वाटतं दिवसाही 12च वाजलेले असतात आणि रात्रीची 12च वाजलेले असतात. काही काही तर अगदी तोंड सोडतात आणि नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय, कुठून आबुदी आली याच्या पुढं कीर्तनाला उभी राहिली वाटतं ना. म्हणून जरा फ्रेश बसा, फ्रेश आनंदी बसा. खरं सांगू महाराज, इतकी टवटवी आपल्या चेहऱ्यावर पाहिजे, इतकी टवटवी. काय झालं ऐका ना, भगतसिंगांना दुसऱ्या दिवशी फाशीची शिक्षा होणार होती. हे भगतसिंगांना माहीत होतं बरं का. भगतसिंगांना फाशीची शिक्षा होणार होती, भगतसिंगांना माहीत होतं. तरी सुद्धा वीर भगतसिंगांनी दंड बैठका काढायला सुरुवात केली. एक शिपाई तिकडनं आला आणि भगतसिंगांना विचारू लागला, भगतसिंग उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, मग का दंड बैठका काढतायत? त्यावेळेला मात्र भगतसिंगांनी सांगितलं, अरे फासावर जायचंय म्हणून तर दंड बैठका काढतोय. हसायला लागला आणि विचारलं, भगतसिंग फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचा काय संबंध? भगतसिंगांनी गोड उत्तर दिलं, ऐका ना. भगतसिंग म्हटले, अरे सकाळी माझ्याही देवपूजेला बसली की मला फुलं आणायला सांगायची. मी फुलबागेत जायचो आणि जशी असतील तशी फुलं घेऊन यायचो. ती फुलं आणली की आईच्या हातात द्यायचो. आई काय करायची, ज्या फुलाचा घाण वास येतो ते फुल फेकून द्यायची, जे फुल सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची. पण जे फुल अगदी टवटवीत दिसतंय, अगदी सुंदर दिसतंय, ते फुल घ्यायची आणि भगवंताच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की भगवंताच्या चरणापाशी मला जागा मिळावी आणि या धरणी मातेनं माझा स्वीकार करावा, याच्यासाठी मी दंड बैठका काढतोय. महाराज मला एवढंच सांगायचं आहे की मरता मरता सुद्धा टवटवी चेहऱ्यावर दिसावी असं भगतसिंगांना माहीत होतं, वाटत होतं. निदान तुम्ही मरता मरता कसे दिसाल मला खरंच माहीत नाही, पण निदान कीर्तनात तरी टवटवीत बसा एवढीच माझी इच्छा आहे, दुसरी काहीच नाही. ऐका कुठपर्यंत आलो होतो आपण कीर्तनात? वा वा, 4-5 जण सावध आहेत आणि जिवंत आहेत, बरं वाटलं मला. जरा माशीपर्यंत आलो होतो. माशी आपण बघितली असेल, माशी घाणीवर बसते ती माशी, गुळाच्या पाकावर बसते ती माशी. माशी ऐका, एक पुढारी होता 100 किलोचा. किती? अजिबात एकमेकाकडे पाहू नका, ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती आहे. तुम्हाला एक सांगू का, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे. जळक्या माणसाचं कुठं वजन वाढतं का? अजिबात नाही. काय पाहिजे? समाधान पाहिजे. पुढारी होता 100 किलोचा होता आणि जेवायला बसला. आता जेवायला बसल्यानंतर ते कीर्तनकाराचं सोडीच, जेवायला बसला, 5 पक्वान्नाचं जेवण महाराज ताट समोर आलं आणि जेवायला बसल्याबरोबर असं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. आता तुम्ही मला सांगा, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून? नाही नाही, ताटाच्या भोवती पाणी फिरवावं याचं कारण सांगताय का? ज्याच्या घरी जेवण करतो ना, कदाचित त्याच्या मनामध्ये स्वयंपाक बनवताना संकल्प विकल्प वाईट विचार येत असेल, पण ज्या वेळेला आपण ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यातले दोष निघून जातात. आणि आहारशास्त्र सांगते प्रसाद असतो प्रसन्नता, त्या अन्नातले दोष निघून जातात आणि त्याचं रूपांतर प्रसादात होतं. म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवावं? पाणी फिरवावं. त्याने ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं आणि सगळं जेवण संपवलं. असं म्हटलं जातं की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, म्हणजे गोड पदार्थ खावा. आपल्या नशिबात नसले गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खाल्ला पाहिजे, तो पचनासाठी अत्यंत उत्तम असतो. त्याने काय केलं, ताटाच्या शेजारी वाटी होती, वाटीतला गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकायला आ केला. तोंडात तो गुलाबजाम टाकणारच, पण तेवढ्यात एक माशी भणभण करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता त्या गुलाबजामच्या आधी आतमध्ये गेल्यानंतर तिनं कोणत्या तरी कोपऱ्याला लपायचं की नाही? गोडाऊन बरंच मोठं होतं की नाही त्याचं पोट. आता 100 किलोचा माणूस म्हणल्यावर त्याचं पोटही बरंच मोठं असेल की नाही? तिनं कोणत्या तरी कोपऱ्यात लपायचं की नाही? ती आत गेली, हा बाहेर गेला आणि याने डबडब केली, उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे. आपुलिया ऐसे संसर्गे, आपुलिया ऐसे संसर्गे, आपुलिया ऐसे संसर्गे, आपुलिया ऐसे संसर्गे. तुका मने अन्नाची रोणीची माशी, तुका मने अन्नाची रोणीची माशी, तुका मने अन्नाची रोणीची माशी, तुका मने अन्नाची
दृष्टांताला प्रमाण आलं म्हणजे मी प्रमाणबाह्य बोलत नाही, हे सिद्ध झालं. ऐका, महाराज म्हणतात तुका म्हणे अन्न जिरोनेदी माशी आपुलिया ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव आहे दादा, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक खूप आहेत. काय झालं बघा, दोघं पती पत्नी होते आणि दोघांची ॲनिव्हर्सरी होती. ॲनिव्हर्सरी माहिती आहे तुम्हाला म्हणजे काय? वा वा, ज्यांचे झाले नाही ते उत्तर देत आहेत. असो, त्यांना माहीत आहे पुढे आपली होता की नाही याची गॅरंटी नाही, मग माहीत असणं गरजेचं आहे. ऐका, मला हे ॲनिव्हर्सरी लक्षातच आली नाही महाराज. कदाचित पाश्चात्य धर्मसंस्कृती आपण आपल्या देशात आणली. तुम्ही ऐका ना, कदाचित ज्यांची लग्न झालीत ना ते कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांची ॲनिव्हर्सरी विशेष आहे. मग आयुष्यभर भांडतात आणि त्यांची ॲनिव्हर्सरी, दोघं पती पत्नी दोघांची ॲनिव्हर्सरी महाराज. आणि पत्नीला त्या पतीने विचारलं म्हणे आज तुला काय लागतं ना ते माग, आज मी फार आनंदी आहे, फार खुश आहे, तुला काय लागतं तेवढं माग, मी द्यायला तयार आहे. ती म्हटली खरंच द्याल का? 100% देईल, बोल तुला काय पाहिजे. महिला मंडळ, तुम्हाला जर असं विचारलं तर तुम्ही काय काय मागाल? म्हणा ना, काय काय नाही मागणार ताई ते विचारा. हां, आपण खूप काही मागू, पण त्या पत्नीचं जे उत्तर होतं ना ते फार गोड होतं. ती पत्नी म्हटली हे बघा, शब्द देताय, खरं बोला, मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल. म्हणे 100% देईल, बोल तुला काय पाहिजे. ती म्हटली खरं सांगू, आयुष्यभर तुम्हाला पाहते, तुम्ही कधी परमार्थ केला नाही हो. माझी मागणी एवढीच आहे की गावात सप्ता बसलायत आणि एक तरी कीर्तन तुम्ही ऐकावं, याच्या पलीकडे मला काही नको. काय धर्मपत्नी असेल हो, किती धर्मपत्नी असेल महाराज. कीर्तनाला जा म्हटले आणि खरं सांगू तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय काही खरं बोलतात राव तुम्ही. असो, काही हरकत नाही, तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही. देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं, जाऊ द्या, हरकत नाही. पण ऐका ना, तिचं ऐकलं आणि कीर्तनाला येऊन बसले. मोठ्या महाराजांचं कीर्तन चालू होतं महाराज. कीर्तनामध्ये महाराज सांगत होते भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. सुंदर असं आयुष्य मिळाले, गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घाला, कपाळाला गंधाचा टिळा लावा, पंढरपूरची वारी करा, चंद्रभागेत स्नान करा, आषाढी कार्तिकी करा, हे सगळं महाराज सांगत होते. आणि तो कधी न आलेला कीर्तनाला येऊन बसलेला होता. त्याला असं वाटलं महाराजांनी जेवढं सांगितलं तेवढं घरी न्यायचं असतं. ते घरी गेलं आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला सांगितलं पटकन तयारी कर, मला पंढरपूरला जायचंय. ही म्हटली उभ्या आयुष्यात कधी देवाला नांदलं नाही आणि पंढरपूरला जाताय ना, जाऊ द्या, हरकत नाही. निघालं पंढरपूरला, इनं भाकरी बिकरी सगळं बांधून दिलं. हे निघाल्यानंतर तेवढ्यात ती म्हटली बघा चाललात ना पंढरपूरला, मग माझ्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा बरं का. आता ज्याचं जाणं होत नाही त्यानं निष्ठावान वारकऱ्याकडे निरोप द्यायचा राहतो, पण वारकरी ओळखायचा असतो कोणाकडे निरोप द्यायचा. आता निष्ठावान वारकरी म्हणावं कुणाला फार मोठा प्रश्न आहे महाराज. ऐका, मग ऐका त्याचं उत्तर सांगते. जो रथाच्या पाठीमागे आणि पुढे सातत्याने भजन गात चालतो, जो काकडा म्हणत चालतो, जो हरिपाठ करत चालतो, ज्याची 20वेचे अभंग पाठ आहे, सातत्याने भजन करत चालतो, त्याला वारकरी म्हणा. आणि जो रथाच्या पुढे आधीच जाऊन 2-4 किलोमीटर व आधीच जाऊन थांबतो आणि कुठं काय आहे का भरायला ते पाहतो, त्याला भरेकरी म्हणा, त्याला वारकरी नाही. हा, म्हणून भरेकरी वेगळे आणि वारकरी वेगळे. तुम्ही निरोप कोणाकडे द्यायचा? वारकऱ्याकडे. ऐका, अडचणीमुळे जाणं नाही झालं तर वारकऱ्याकडे निरोप द्या. आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी ते निघालं आणि निघाल्याच्या नंतर बस स्टँडवर गेलं. बस अर्धा तास उशिरा होती. बस स्टँडवर गेलं, बसलं बाकड्यावर आणि एक जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटला. मग त्याला विचारलं कुठं निघालात? की म्हणलं पंढरपूर. कोणी सांगितलं? अरे रोज रात्री मोठ्या महाराजाचं कीर्तन होतं, महाराज म्हटले पंढरपूरला गेलं पाहिजे. पंढरीची जाणे पंढरीची काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3 आणि पंढरीशी जाणं 1 वेळा. ऐका,
काशी यात्रा केल्या तर 5 कराव्या लागतात, द्वारका केली तर 3दा करावी लागते. पण 3दा केल्यानंतर द्वारकेचं जे फळ मिळतं, काशी 5 वेळा केल्यानंतर काशी यात्रेचं 5 वेळेचं एकदा फळ मिळतं. त्या सर्वांचं फळ फक्त एकदा पंढरपूरची वारी केली की 100% प्राप्त होतं. म्हणून एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि म्हणून मात्र ते म्हटलं, अरे महाराजांनी सांगितलं एकदा तरी पंढरपूरला जा, चंद्रभागेत स्नान कर. आणि ते म्हटलं कोणी सांगितलं? म्हणे रात्री महाराज आले होते, महाराजांनी सांगितलं. तेवढ्यात ते नास्तिक म्हणला, रे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं, तसं काही करू नका बरं का तुम्ही. फार अंतःकरणपूर्वक बोलते आहे का. महाराज म्हटले, अरे पण चंद्रभागेत स्नान करायला लावलं. अरे बाबा इतक्या लांब आंघोळीला चालला, तिथंही पाणी आहे आणि इथंही पाणी आहे. अरे तिथं आंघोळ केली काय आणि इथं आंघोळ केली काय सारखीच. याला ते पटलं आणि हे निघालं कुठं, घरी. घरी तेवढ्यात बाईकोण, अहो गेले होते ना तुम्ही. हे म्हणलं कुठं? हे म्हणली वारी वारी. हे म्हटलं बरं आहे घरीच, काय करायची वारी. हे कशामुळे घडलं? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि त्या नास्तिकाचं मत आहेत महाराज, जे डोळ्याने आम्हाला दिसतं तेच असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. पण ऐका ना, या जगामध्ये कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या डोळ्याने दिसतात पण असत नाही, आणि कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या असतात पण दिसत नाही. काय असं आहे जे डोळ्याने दिसतं पण असत नाही? सांगते जरा ऐका. तुम्ही कधी मृगजळ बघितलं का? मृगजळ नाही? बरं जाऊ द्या. उन्हाच्या झळया, हां त्यालाच मृगजळ म्हणतात ऐका. हां तेच मृगजळ, उन्हाच्या झळया. हां ते 4-5 जण मुंबईवरून आले आणि आल्यानंतर दादा गाडीतनं उतरले. त्यांना असं ते डांबरी सडकावर मृगजळ दिसलं, ते गाडीतनं पटकन उतरले, पाटीत मृगजळ भरलं आणि घरी घेऊन गेले. असं होईल का? तरी काही काही पट्टे हाच म्हणतात व कसे म्हणतात मला काही कळत नाही. ऐका, ते मृगजळ आहे, ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. 2 डोंगर आहे, एका डोंगरावर मृगजळ आहे, एका डोंगरावर नाही. म्हणून एक डोंगर ओला आणि दुसरा डोंगर कोरडा, असं होईल का? अजिबात नाही. ते मृगजळ आहे, ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. आणि कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या असतात पण दिसत नाही. काय असं आहे जे असतं पण दिसत नाही? ऐका, तिळात तेल आहे, उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे. पण कधी तिळातलं तेल वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध लांबून नाही, नाकाजवळ घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. दुधातलं तूप पाहून नाही, मंथन मंथनी नवनीता पैसे घे अनंता, 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 मंथनी नवनीता पैसे घे अनंता. वाया व्यर्थाचा सनिमाल, कथा साठी मारू वाया व्यर्थाचा सनिमार्ग, वाया व्यर्थाचा सनिमार्ग. हो 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 हरि मुखे मना, 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 हरि टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हा असं कोणी गोड गायल्यानंतर टाळी वाजवावं, बसल्या बसल्याच कीर्तन ऐकायचं असं काही नियम नाहीये. पण दुसऱ्याचं कौतुक करायला मनाचा मोठेपणा पाहिजे दादा.
इतकं गोड गायल्याच्या नंतर हाताने टाळी वाजवल्याच गेली पाहिजे. काहींच्या टाळ्या वाजतात पण पावसाच्या बुरबुरी सारख्या वाजतात. काय अर्थ आहे त्याला? पावसाची बुरबुर आवडते की जोरात येऊन गेलेला आवडतो? जोरात येऊन गेलेला. तसं बुरबुऱ्यासारखे टाळ्या कोणाला आवडत नाही. टाळी जर वाजवायची असेल तर आनंदाने वाजवली पाहिजेत. ऐका, फार गोड चाल महाराजांनी म्हटलीत. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन केलं की दुधातलं तूप कळतं. तशी साधूची संगत केली की देवातला देव कळतं. बरं, एवढं सांगूनही कळत नाही. पण ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार मान्य करावा लागेल. ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार मान्य करावा लागेल. ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार मान्य करावा लागेल. आणि ज्या अर्थी तुम्ही आम्ही जिवंत आहोत त्या अर्थी त्याला मान्य करावं लागणार आहे. बरं, इतकं सांगूनही नसेल कळत तर महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. तो क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला सांगून काही उपयोग नाही. म्हणून जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज सांगत नाही. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोय आणि मानतोय, त्यालाही महाराज सांगत नाही. ज्याच्या गळ्यात माळे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याची पंढरपूरची वारी ठरलेली आहे, त्यालाही महाराज सांगत नाही. मग कुणाला सांगतात? ज्याने अद्याप देवाला मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याला महाराज सांगतात की माझा देव नेमका कसा आहे. ऐका ना, ज्या देवाची तुम्ही साधना करतात तो माझा देव कसा आहे, तर त्याला पहिला शब्द वापरला जाणता. मग जाणता कुणालाही म्हणून कसं चालेल महाराज? सध्या माणसं कुणालाही जाणतं म्हणतात. बऱ्याचदा आपण काय करतो, फाट्यावर बरेचसे बॅनर बघत असतो. त्या बॅनरवर बरेच मुलांचे मात्र फोटो पाहतो. इथपर्यंत त्याचे केस वाढलेले असतात, 4-5 मुंडके खाली लावलेले असतात आणि वरती लिहिलेले असतं, जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याला झिपऱ्या कट करायचं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात? ज्याला पुडी खाल्लेली थुंकायचं कुठं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात? अरे, जाणता उभ्या महाराष्ट्रात जर कोणी होऊन गेलं असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या इतकं जाणतं कोणी झालंच नाहीत महाराज. हो, त्यांना जाणतं म्हणा. आणि उभ्या जगामध्ये कोणी जाणत असेल तर माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा, त्याच्या इतकं जाणतं कोणी झालंच नाहीत महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणतं का म्हणायचंय? महाराज, राज्यामध्ये अनेक राजे होऊन गेलेत महाराज. कोणीतरी राजानं कोणीतरी नटी नाचवली असेल, कोणीतरी तमासगिरी नाचवली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला की कोणी नटी नाचवली नाही, कोणी तमासगिरी नाचवली नाही, तर जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि पुढे छत्रपतींनी बसून कीर्तन ऐकावं म्हणून त्यांना जाणतं. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदतो ती सुखानी सारी प्रजा, सुखानी सारी प्रजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव काज तैगड कोटाच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव काज तैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या नाव काज तैगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव काज तैगड किल्ल्याच्या दगडावर. गिरीशी करी किरणापरी लहरी भगवान ध्वजा, गिरीशी करी किरणापरी लहरी भगवान ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा करजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा करजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा करजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा करजा शिवाजी राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. म्हणून त्यांना जाणतं म्हणा महाराज. जाणतं कुणालाही म्हणून नाही चालतो. एका महाराजांनी मला प्रश्न विचारला होता, नवनाथ महाराजजी, की त्या महाराजांनी मला म्हटलेत, काही ताई ज्ञानोबाराय तुकोबारायांनी इतकं लिहून ठेवलं तरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात?
याच्यावर मला उत्तर द्यावं वाटलं. महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी किमान निदान कीर्तनामध्ये 5 मिनिट तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं पाहिजे, बोललंच पाहिजे. याचं कारण तुम्हाला सांगते आहे का? इथे जर आम्ही गणेश उत्सव साजरा करू शकतोय ना, तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. या मंदिरावर जर कळस असेल ना, तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. महिला मंडळ, मी जर इथे उभं राहून कीर्तन करू शकत असेल, तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि तुम्ही सगळ्या बसून मनमोकळ्याने कीर्तन ऐकू शकत असाल, तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. नसते माझे राजे, तर मंदिरावर कळस राहिला नसता आणि तुम्हाला आम्हाला गोल टोप्या घालून नमाज पडावा लागला असता. म्हणून माझ्या राजाची देण आहेत, म्हणून तुम्ही आम्ही इथं मनमोकळ्याने सगळे उत्सव साजरे करू शकतो. म्हणून महाराजांवर किमान 5 मिनिट तरी आम्ही बोललं पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे महाराज. आणि म्हणून त्यांना जाणतं म्हणा, अरे शत्रूच्या सुनेला सुद्धा चोळी बांगडी करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून त्यांना जाणतं म्हणा. आणि जाणतं आणखीन जर कुणाला म्हणायचं असेल ना महाराज, तर उभ्या विश्वामध्ये एकमेव एकच जाणत आहे, तो म्हणजे माझ्या पंढरपूरचा मालक. अहो किती जाणत आहे, किती जाणत आहे. इथे कितीही वेळ कीर्तन केलं आणि तुम्ही सगळे कितीही वेळ ऐकत बसलात तरी माझा परमात्मा किती जाणत आहे तुम्हाला इथे बसून कळणार नाही. देवाला जाणून घ्यायचं असेल ते एकदा आणि एकदा, फक्त एकदा विश्वगुरू निवृत्तीनाथांबरोबर पालखी सोहळ्यामध्ये पायी चालून पहा, पंढरपुरापर्यंत पोहोचून पहा आणि मग कळेल की माझा देव नेमका किती जाणत आहे. अरे हौशे गौशे नवशे सगळेच चालतात वारीमध्ये, सगळेच चालतात महाराज, पण पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत ज्याच्या खिशात 1 रुपयाही नाही त्याला सुद्धा उपवासी ठेवत नाही, इतका तो जाणत आहेत महाराज. ऐका, रिटायर झाल्यानंतर आमची मुलं कधी आम्हाला पाणी देत नाही, रिटायर झाल्यानंतर जेवण मागून जेवण येत नाही, पण पंढरपूरच्या दिशेने निघाल्याच्या नंतर महाराज ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही त्या हाताला धरतात आणि म्हणतात, माऊली आमच्या घरी 2 घास खाओ. इतकी काळजी रे जर कोणी करत असेल तर तो फक्त आणि फक्त पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा आहे महाराज. किती काळजी करतो. ह्या वर्षी आम्ही नवनाथ महाराज होते, आम्ही सगळे विश्वस्त मंडळ होतो. यावेळेला आम्ही एक अनुभव घेतलात निवृत्तीनाथांचा, पांडुरंगाचा अनुभव घेतलात महाराज. माणसं वारीला येतात, पण वारीला आले की इथे मडीला दर्शनाला जाय, इकडे जाय, तिकडे जाय. गोरक्षनाथ गडावर भली मोठी पिकअप भरून 15-16 जण गेलेले होते आणि वरती दर्शन करून आल्याच्या नंतर, खोटं कशाला बोलणार, नारदाच्या गादीवर उभे आहेत दादा, तिथून दर्शन करून आल्याच्या नंतर पिकअपचे ब्रेक फेल झाले आणि ती पिकअप मात्र खाली जाऊन एका बाबळीच्या झाडाला अटकलीत. सगळी लोक बघितल्यानंतर म्हणायचे एकही वाचलं नसेल, पण खोटं नाही सांगत, त्या पांडुरंग भगवान परमात्म्याची आमच्यावर इतकी कृपा की गाडीतल्या 15च्या जणांना केसाच्या सुद्धा मात्र केसाला सुद्धा धक्का लागला नाही. इतकी कृपा जर कोणाची असेल तर माझ्या पांडुरंग देव उभा मागे पुढे उगवी
कोडे संकट महाराज, कुठलंही संकट येऊ द्या, इतकी कृपा करणारं जर कोणी असेल तर माझा पांडुरंग भगवान परमात्मा आहे. विचार जर केला तर कितीही मोठं संकट येऊ द्या महाराज, कितीही मोठं संकट येऊ द्या, फक्त तुमची श्रद्धा जर चांगली असेल ना तर एकही संकट तुमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत महाराज. ते संतांचे आमच्यावर उपकार आहेत, ते पांडुरंगाचे आमच्यावर उपकार आहेत महाराज. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांना आम्ही स्वतः अनुभवलेत महाराज. संजीवन समाधी आहेत, नवे नवे केवढं अनुभवलेत, काय सांगायचं आता, ते शब्दात वर्णन करता येणार नाही. शब्द दाटून येतात, मला बोलता येत नाहीत महाराज. पण मी नेहमी सांगत असते, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज म्हणजे संजीवन समाधी आहेत. कुठली इच्छा फक्त प्रगट करावी मनातली, श्रद्धा जर चांगली असेल तर 100% पूर्ण होते. निवृत्तीनाथ किती जाणते आहेत ते सांगते, जरा ऐका. किती जाणत आहेत माझे संत. एक व्यक्ती अशी मला येऊन भेटली महाराज, परतीच्या प्रवासाला ती चेहडी गावामध्ये होती आणि भेटल्यानंतर तिनं माझ्या हातावर पेढा दिला. मी विचारलं, आई पेढे कसले देताय तुम्ही? त्या माऊलीनं मला सांगितलं, ताई निवृत्तीनाथ सामान्य नाही आहेत, एक विभूती आहेत. म्हटलं कारण काय, काय अनुभवलं तुम्ही? त्या 45 वर्षाच्या माऊलीनं मला उत्तर दिलं, ताई माझ्या नातवाला दवाखान्यात असताना ते ICU मध्ये होतं आणि डॉक्टरने सांगितलं त्याला घरी घेऊन जा, याची सेवा करा, आता हे वाचणार नाही आहेत, घरी घेऊन जा म्हणालेत. पण निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळा चालू होता आणि निवृत्तीनाथांच्या चरण कमलाकडे माझी नजर गेलीत. मी दवाखान्याच्या वरतून पाहत होते, पालखी सोहळा चालत असताना निवृत्तीनाथांच्या चरणाकडे पाहिलं तर निवृत्तीनाथांना शब्दभर म्हणालीत मी की निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही जर खरंच संजीवन असाल तर माझ्या नातवाला वाचवा. माझा नातू जर वाचला ना तर परतीचा प्रवास सुद्धा पायी करेल, एवढंच बोलली होती ताई. किती विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ किती कृपाळू आहेत की निवृत्तीनाथांनी माझ्या नातवाला वाचवलं. आज मी त्या नातवाला घेऊन परतीचा पूर्ण प्रवास पायी केला. ही कृपा संतांची आहेत महाराज. ते जाणते आहेत, त्यांना सगळं सांगायची अजिबात गरज नाही, ते इतके जाणत आहेत महाराज, म्हणून त्यांना जाणत म्हणावं. अहो मजल दर मजल करत करत त्यांच्यापर्यंत चालत गेला ना, का एकदा का पंढरपूरच्या देवळाचा कळस पाहिला की तिथून पाय निघत नाही महाराज. महाराज म्हणतात ती अवस्थाच अशी होती, कन्या सासुरासी जाय मागे परतुनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, देवा मला कधी भेटशील रे. इतकं सांभाळत सांभाळत तू आणलं. नवे नवे एका माणसाने सांगितलं, ताई निवृत्तीनाथांच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि तिथून निघालो आणि सांगितलं, निवृत्तीनाथ महाराज तुमची आणि पांडुरंगाचीच कृपा जर माझ्यावर असेल आणि तुम्ही जर खरंच जाणते असाल तर आजपासून एकही BP शुगरची गोळी मी घेणार नाही. संपूर्ण 28 दिवसाच्या प्रवासामध्ये महाराज एक सुद्धा BP शुगरची गोळी न खाता प्रवास केला. आजपर्यंतच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या. इतका तो जाणत आहेत महाराज, इतका जाणत आहे. फक्त त्याला जाणून घेण्याची किमया आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तो इतका जाणत आहे, मग नुसता जाणता नाहीये, एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर चालते. अरे इथे नुसता महाराष्ट्र सांभाळायचा म्हटला तरी प्रत्येक खात्याला एक मंत्रीपद द्यावं लागतं महाराज. पण संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्या ताब्यात नाही, नुसता महाराष्ट्र नाही संपूर्ण विश्व ज्याच्या ताब्यात आहे. विचार करा ना, नुसता महाराष्ट्र सांभाळायचं म्हटलं तरी 2दा मुख्यमंत्री बदलून द्यावा लागला. हे खरं आहे, 2 उपमुख्यमंत्री करून द्यावे लागले नुसता महाराष्ट्राला. पण उभ्या जगावर ज्याची एकट्याची सत्ता आहे त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगाते चालिता तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे, चाले हे शरीर कुणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविन, वृक्षाची ये पाने, हले ज्याची सत्ता, संपूर्ण जगावर ज्याची सत्ता आहे तो इतका जाणत आहे. किती जाणत आहे हे महाराज अभंगाच्या प्रथम. देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता
बोलियात सत्ता एका देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा त्या गणपती बाप्पाला खूप महत्त्व दिले आहेत महाराज. किती महत्त्व दिलं. विश्वाचे विश्वगुरु ज्ञानाचा सागर ज्यांच्याकडे आहे ते ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी लिहायला बसले आणि बसल्याबरोबर गणरायाला पहिल्यांदा नमन केलं. कारण ज्ञानोबा रायांना माहीत होतं हा माझा ग्रंथ तेव्हाच पूर्ण होऊ शकतो ज्यावेळेला मी गणरायाला नमन करेन. म्हणून ज्ञानोबा रायांना पहिली ओवी लिहावी लागली. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गणरायाला नमन करावं लागलं. तेव्हा पुढचं कार्य चांगलं झालं. म्हणजे कुठलीही पूजा असेल तर आम्हाला गणपती बाप्पाला नमन करावं लागतं. गणरायाला नमन केल्याशिवाय पुढचं कार्य सफल होत नाहीत महाराज. मग ती कुठलंही कार्य असू द्या मग तिथं गणपती बाप्पाला नमन करावं लागतं. म्हणून वारकरी संप्रदायाने सुद्धा गणरायाला नमन केलेलं आहे. नमिला गणपती नमिला गणपती माऊली शारदा माऊली शारदा आता गुरु राया आता गुरु राया दंडवत नमिला गणपती नमिला गणपती नमिला नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत. तर गणरायाला दंडवत केलंय त्याला नमन केलंय महाराज. का गणपती बाप्पाला नमन केलंय याचं एक कारण आहे महाराज. कारण तिन्ही देवाचं स्थान म्हणजे गणपती बाप्पा आहेत. म्हणून त्या गणपती बाप्पाला नमन केलंय. कोणते कोणते तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेशाचं स्थान जर कुणाला दिलं असेल तर मात्र ते गणपती बाप्पाला दिलेलं आहेत. आणि म्हणून त्या गणरायाला नमन करणारे संत श्रेष्ठ सुद्धा आहेत महाराज. मला एवढंच सांगायचं आहे की एवढं चातुर्य या गणपतीकडे असेल महाराज. किती गणपतीकडे. कारण गणेश उत्सव सुरू झाला की निदान गणरायाची कथा ऐकल्याशिवाय मात्र कीर्तनही पुढे जात नाही आणि पूर्ण मात्र पूर्णत्वाला तो उत्सव पोहोचत नाही. म्हणून सांगते आहे का एक वेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं की मात्र त्या ठिकाणी तुम्ही दोघं इथे भाऊ आहात. एक कार्तिक स्वामी आहेत आणि गणपती बाप्पा म्हणजे गणेश तू आहेस. पण तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण असं जर ओळखायचं ठरलं तर कसं ओळखावं. मग ब्रह्मदेवाने नारद महर्षींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा पटकन करून येईल लवकरात लवकर करून येईल तो मात्र सर्वश्रेष्ठ देवता आहेत. आणि मग कार्तिक स्वामी गणपतीकडे पाहून तुच्छतेच्याकडे नजरेने हसायला लागले. काही लोकांना दुसऱ्याला हसायची घाण सवय असते महाराज. तुम्ही बघा काही काही असे गालात मुलकत राहतात म्हणजे त्यांच्या हसण्यात खोट राहते. म्हणजे ते गालात हसणारी माणसं फार कपटी असतात. म्हणजे तुम्ही नीट निरीक्षण करा त्यांचं. मोकळं हसलं पाहिजे माणसाने मोकळं राहिलं पाहिजे. पण काही काही माणसं बरोबर असे कुची निंदा करणारी माणसं अशी मोकळे हसत नाहीत महाराज. तसं मात्र त्या ठिकाणी कार्तिक स्वामी गणरायाकडे बघून हसले आणि विचार केला माझं वाहन मोर आहे आणि याचं वाहन उंदीर आहे. हा कुठपर्यंत उंदरावर टुनुक टुनुक उड्या मारत जाईल आणि याची कशी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल. पूर्ण करणारा मीच आहे. आणि एक सांगू तुम्हाला देवाला सगळं सहन होतं पण तुमच्यामध्ये किंचितही अहंकार निर्माण झालेला देवाला अजिबात सहन होत नाही महाराज. म्हणून नामदेवरायला म्हणावं लागलं की नाही अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांस. कारण अहंकार आला आणि तुका म्हणे वाया गेला आणि अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. म्हणून अहंकार आमच्यातला गेला पाहिजे. पण तो अहंकार कार्तिक स्वामी मध्ये निर्माण झाला आणि कार्तिके मात्र त्या ठिकाणी गणपती बाप्पाकडे पाहू लागले कसला हा गणेश पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करतोय. म्हणून कार्तिक स्वामी म्हटले ठीक आहेत नारद महर्षी आत्ताच्या आत्ता मी पूर्ण करायला सुरुवात करतो. दोघांनी मात्र त्या ठिकाणी हात जोडले आणि कार्तिक स्वामींनी मोहराला मात्र बोलवलं. मोहरावर स्वार झाले आणि तिथून निघाले. निघाल्याच्या नंतर मनामध्ये मात्र द्वेष होता. गणेशाविषयी द्वेष होता. गणेशाविषयी मात्र तिरस्कार होता. हा काही पूर्ण करणार नाही हा काही येणार नाही. आणि मग मोरावर निघाल्याच्या नंतर गणपती बाप्पानं काय करावं महाराज दोघंही माता पिताला उभं करावं शिव पार्वतीला उभं करावं आणि दोघांनाही उभं केल्याच्या नंतर हात जोडावेत आणि मात्र मातृत्वाला आणि पितृत्वाला ती प्रदक्षिणा पूर्ण करावीत आणि दंडवत घालावात आणि तिथंच उभं राहावं. कार्तिक स्वामी तिकडनं आले आणि गणपती बाप्पाकडे पाहून हसू लागले. अरे गणेशा तू अजून इथंच उभा माझी तर प्रदक्षिणा पूर्ण झाली. ब्रह्मदेवाला सांगितलं मी जिंकलोय तेव्हा
मी मात्र प्रदक्षिणा पूर्ण केली. ब्रह्मदेवाने सांगितलं नाही कार्तिकेय तुम्ही चुकताय, तुमची प्रदक्षिणा पूर्ण झाली नाही. सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी प्रदक्षिणा पूर्ण केली असेल तर ती गणपती बाप्पानं पूर्ण केली. म्हणून मात्र जिंकलेत कोण तर ते गणेश जिंकलेले आहेत. ब्रह्मदेवाला विचारलं कसं काय, हे तर इथेच उभे आहेत. आणि मग मात्र त्या ठिकाणी गणपती बाप्पानं उत्तर दिला कार्तिक दादा अरे तू एवढ्या मोठ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला गेला, पण सगळी पृथ्वी ज्यांच्या आधिपत्याखाली चालते तीच खऱ्या अर्थी आपल्यासाठी प्रदक्षिणा आहेत आणि आपलं मातृत्व आणि पितृत्व श्रेष्ठ दैवत आहेत. म्हणून मी त्यांना प्रदक्षिणा मात्र पूर्ण केलीत मारून. मला हेच सांगायचं आहे महाराज की चातुर्य गणरायाकडे इतकं होतं म्हणून गणरायाला बुद्धीची दैवत म्हटलं गेलं. पण महाराज ऐका ना, माणसं देवा पुढे सुद्धा चातुर्य करतात हो, चातुर्य वापरतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोक देवाही पुढे चतुरपणा वापरतात ना. काही काही लोक तुम्ही पाहा ना, आता गणपतीचं आगमन झालं ना बरोबर काही काही लोक इथून जातील आणि काही काही लोक बिडी माहिती का तुम्हाला, नाही माहिती कुणालाच, काही निर्व्यसनी लोक आहे तुमच्या गावचे. बरं वाटलं मला. बरं जाऊ द्या, माहीत नसू द्या पण ऐका जरा, ओढण्याचा काही प्रयत्न करू नका. पण थोडक्यात माहीत तुम्हाला पहिलं कोणीतरी ओढत असेल तर माहीत असेल, पण ऐका निर्व्यसनीच राहा. एक जण काय झालं महाराज, बिडी ओढत आलं आणि आल्याबरोबर त्या गणपतीकडं पाहिलं, लाजलं गणपतीला. त्याला असं वाटलं गणपतीचं आगमन झालं, गणरायाला किती वाईट वाटेल. बिडी ओढत आलं, गणपतीकडं पाहिलं, लाजलं आणि मागं अशी बिडी लपवली आणि पुढं गेलं निघून. आता खरं सांगा, ज्याने ही बॉडी बनवली त्याला बिडी दिसणार नाही का मागं लपवली? कुणाला फसवताय हे तर कळायला पाहिजे ना. तुम्ही किती चतुर आहात पण तुमच्याही पेक्षा तो चतुरांचा शिरोमणी गुण लावण्याची खाणी. इतका चतुर आहे तो. किती चतुर आहे खरं सांगू का, इथं बसल्या आहेत ना, तुमच्या मनात काय चाललं हे कदाचित आपल्या एकमेकाला कळणार आहे, पण मला थोडं थोडं कळतं बरं का तुमच्या मनातलं. म्हणजे तुमच्यापैकी कोण किती कपटी आहे, कोण किती मोकळ्या मनाचं हे मी सांगू शकते. पण मी सांगते म्हणजे याचा अर्थ असं काढू नका का कांचनताई भगत बिगत की काय, तसलं काही मला जमत नाही. पण माणसाचा फेसिंग, माणसाचा चेहरा सांगतो कोण किती कपटी, कोण किती मोकळ्या मनाचे. पण काही ओळखणं अवघड नाही. पण ऐका, एखाद्या वेळेस मला कळणार नाही, एखाद्या वेळेस तुम्हाला कळणार नाही, पण आपल्या मनात काय चाललंय हे त्या परमेश्वराला 100% कळतं महाराज. म्हणून महिला मंडळ ऐका ना, तुम्ही जर कधी उदास झाल्यात, कधी दुःखी झालात तर ऐका, आत्महत्या हा अजिबात पर्याय नाही, अजिबात नाही. आत्महत्या करण्याच्या कोणीच भानगडीत पडायचं नाही. शेतीत काही उत्पन्न पिकलं नाही म्हणून आत्महत्या हा अजिबात पर्याय नाही. काही पिकत नाही, काही येत नाही म्हणून आत्महत्या अजिबात पर्याय नाहीत महाराज. ऐका, तुम्हाला जर कधी दुःख झालं ना, ते दुःख अजिबात एकामेकाला अजिबात सांगत बसू नका. महिला मंडळ, आपल्या शेजारच्या बाईला आपलं दुःख कधीच सांगू नका. शेजार इथली नाही बरं का, तुमच्या घरची. ऐका, आपल्या मित्रांना कधी सांगू नका आपल्याला झालेलं दुःख, अजिबात नाही. आपल्या मित्र मैत्रिणींना कधी सांगू नका, आपल्या जावांना कधी सांगू नका. का बरं? याचं कारण सांगते ऐका. आपलं दुःख आपण जेव्हा आजूबाजूच्या लोकांजवळ व्यक्त करतो तेव्हा ती लोक आपल्यासमोर रडण्याचं नाटक करतात, रडून रडून ऐकतात, जगाला हसून सांगतात. म्हणून आपलं दुःख एकमेकाला सांगू नका. तुम्ही जर कधी दुःखी झालातच तर तुमचं दुःख कधीतरी माझ्या पांडुरंगाला सांगून बघा. देवा सांगू सुख दुःख, क्या बात. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख.
देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला सांगा, काही मनात आलं ना तर आपोआप देवाला सांगा, देव जीवनातलं दुःख निवारणार आहेत. महाराज ऐका ना, तुमचं लग्न जमत नसलं ना तरी कोणाला सांगू नका, देवाला सांगा, 100% सांगा. हां, ज्याचं झालंय त्याने काही सांगू नका, कारण तुम्ही किती दुःखी आहात हे देवाला माहीत आहे. पण ज्याला लग्न करायचंय ना त्याने देवाला सांगा. पण ऐका, सगळं जीवनातलं दुःख असेल, सुख असेल, त्याच्या जवळ जाऊन सांगावं, तो मनातलं दुःख निवारणार आहे. कारण तो आपला सांभाळ करतो, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराय. कुठलाही आघात येऊ द्या, निवारण्याचं कार्य करणारा फक्त माझा देव आहे. ऐका ना, कुणाशी काय नातं जोडतात महाराज? नातं जोडायचं असेल तर माझ्या देवाशी जोडून पहा, किती गोड नातं देवाशी जोडावं. ऐका, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. हीच माझी सत्य वाचा. माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देवाशी नातं जोडा आणि आपल्या अंतःकरणात काय चाललंय हे 100% देवाला कळतं. कारण तो कसा आहे, नुसता जाणता नाही, नुसती एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर नाही, तर तो चतुर आहे. किती चतुर आहे, अंतरंगातलं ओळखतो. देव चतुर, देव चतुर, जाणवणी अंतर वर्तत असे. अंतरंगातला ओळखतो तो इतका चतुर आहे. नुसता चतुर नाही, तो निराळा आहे. आपल्या सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे महाराज. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. त्याच्याकडे गरीब जा, श्रीमंत जा, सगळ्यांना ॲक्सेप्ट करतो, सगळ्यांना स्वीकारतो. ज्याच्याकडे स्त्री कीर्तनकार जा, पुरुष कीर्तनकार जा, तो सगळ्यांना स्वीकारतो. तो असं म्हणत नाही की सप्त्याला बाईचं कीर्तन चालत नाही, अजिबात म्हणत नाही महाराज, अजिबात म्हणत नाही. तो सगळ्यांना स्वीकारतो, असा तो आहे महाराज. ऐका, तो आपल्या सगळ्यांपेक्षा निराळा आहे. ऐका ना, कधी कधी कितीतरी महाराज मंडळी आम्हाला म्हणतात की आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही. आणि जे असे म्हणतात त्यांना माझा नेहमी एक प्रश्न असतो, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल महाराज, 100% निघून जाईल. ऐका, काय कमी केलंय तो विचार करा ना. आम्हाला सरकारने 50% आरक्षण दिलंय, आता राजकारणात सुद्धा 33% आहेत. आणि आता तुम्ही आमच्या विरोधात नाही जाऊ शकत, कारण आम्ही फार मोठ्या माणसाच्या बहिणी आहोत. आम्ही काही साध्या माणसाच्या बहिणी नाही आहेत, आम्ही फार मोठ्या माणसाच्या बहिणी आहोत. आम्ही जर ऑब्जेक्शन घ्यायचं ठरवलं तर ते सुद्धा करू शकतो, पण असं काही आम्हाला करायचं नाही. कारण संप्रदाय सांगतो, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. भलती शब्द वापरला, तृतीय पंथींना सुद्धा मात्र ॲक्सेप्ट केले वारकरी संप्रदायाने. महाराज म्हणतात, सकळांशी येथे आहे अधिकार. म्हणून एक सांगू, तो कुणातच भेदभाव करत नाही, म्हणून तो आपल्या सगळ्यांपेक्षा निराळा आहे, वेगळा आहे. पण त्याला जर जाणून घ्यायचं असेल तर कर्म चांगलं करा, अंतकरण स्वच्छ ठेवा. हे बघा, संपूर्ण भारत देशभर संपूर्ण गणेश उत्सव अत्यंत आनंदाने साजरा होतोय महाराज. आणि मला असं वाटतं, तसं जर पाहायला गेलं तर रामकृष्ण हरी गणेश मित्र मंडळ अत्यंत चांगलं कार्य करतंय आणि अगदी आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं असं कार्य आपल्या सर्वांचं आहे महाराज. मी आतापर्यंत खूप मंडळं पाहिलीत, पण अनेक मंडळांनी
गणपती समोर एखादी तमासगिरी नाचवली. अनेक मंडळांनी ठरवलं गौतमी पाटील आणली पाहिजे, पण या रामकृष्ण हरी मंडळांनी ठरवलं इथे त्रिदिनी उत्सव कीर्तन झालं पाहिजे. हे तुमच्या सर्वांचं फार मोठं सौभाग्य आहे महाराज. आणि असं मंडळ स्थापित व्हायला सुद्धा पुण्यच असावं लागतं. म्हणून मला असं वाटतं कोण काय करतंय, पण या गणरायाला वर्षभर तुमच्या गावामध्ये राहावंसं वाटत असेल ना, तर तशी कृती आपण केली पाहिजे. उगं काही मंडळी गणपती समोरच नाचतात, गणपती समोरच पितात आणि बाटल्या गणपतीच्या पाठीमागे टाकतात. असा गणेशोत्सव काय उपयोगाचा सांगा ना. त्या गणपती पुढे कधीतरी भजन झालं पाहिजे, कधीतरी महिला मंडळी येऊन पूजा केली पाहिजे, कधीतरी महिलांचं भजन झालं पाहिजे, कधीतरी कीर्तन, कधीतरी प्रवचन झालं, तर गणराया 100% वर्षभर आमच्या गावामध्ये प्रवेश करत असतो आणि कुठल्याही प्रकारचं संकट गावावर येऊ देत नाहीत महाराज. म्हणून असा उत्सव आम्ही साजरा करणं फार गरजेचं आहे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव साजरा केला कशासाठीत महाराज? आज आम्ही घराघरांमध्ये गणपती बसवायला लागलो, ठीक आहे, पण गावामिळती एक गणपती असावा का? कारण गावागावामध्ये एकोपा राहावा, गावातल्या सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांचे विचार विनिमय इथे मांडावेत. बाहेर काय चाललंय हे मात्र त्या ठिकाणी इथं मांडलं गरजेचं आहे. का आपल्यातच वाद करत बसलो तर कसं शक्य आहे? आणि आज आमच्या भारतावर फार मोठं संकट येत आहे, कारण जे ते त्याच्या धर्माच्या पाठीमागे उभे आहेत आणि या राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्याकरता आमच्या सर्वांमध्ये जातीपातीचं राजकारण उभं करून दिलेत महाराज. अरे आम्ही वेगवेगळ्या जातीची माणसं आहोत, पण आमच्या घरी बेटी व्यवहार नव्हता, पण रोटी व्यवहार तो होता. आम्ही एकमेकाच्या घरी जाऊन भाकरी खात होतो महाराज. पण आज ही राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली की असं वातावरण निर्माण झालं की ही जात त्या जातीला डोळ्यावर धरत नाहीत महाराज. असे प्रसंग संप्रदायात सुद्धा उभे राहायला लागलेत. म्हणून माझं म्हणणं एकच आहे, जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवा. आपण सगळे हिंदू धर्माचे आहोत हे आपल्या डोक्यात असणं आज काळाची गरज आहे महाराज. सध्या आमच्या धर्माला काजळी लागतेत, कलंक लागतात महाराज. त्यांची बकरी ईद किती मोठी साजरी होते, जरा त्यांच्याकडे बघा. त्यांचा नाताळाचा सण किती मोठा साजरा होतोय, तसा धूमधडाक्यात आमचा गणेश उत्सव सुद्धा साजरा झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, गावकीनं एकत्र येऊन विचार विनिमय करून गावचं कार्य कसं पुढे नेता येईल याच्याकडे लक्ष देणं आज फार काळाची गरज आहे महाराज. नाही तर आमच्यामध्ये भेदभाव निर्माण झालाय. मला असं वाटतं आपल्यामध्ये एकी असावी, आपल्या धर्माचं पालन आपण करणं गरजेचं आहे. सध्या आपली मुलं कॉन्व्हेंटला आहे, इंग्लिश मिडियमला आहेत. आमच्या मुलांना सध्या बकरी ईद माहीत आहे, सध्या नाताळाच्या सुट्ट्या माहीत आहे, पण सध्या जर हिंदूंच्याच मुलांना आषाढी कार्तिकी एकादशी माहीत नसेल तर हा आमच्या हिंदू धर्माला फार मोठा कलंक आहेत महाराज, काजळी आहेत. म्हणून आपण आपल्या धर्माकडे लक्ष देणं फार काळाची मोठी गरज आहे महाराज. मी जाता जाता एकच सांगेल, सध्या हिंदूंच्या मुलींवर सुद्धा फार वाईट परिस्थितीत महाराज लव जिहादचे प्रकरणं वाढत चाललेत. आमच्या मुली झोपल्यात की काय मला काही कळत नाही. आपल्या मुली कुणाच्याही प्रेमात पडायला लागल्या, फार मोठं दुर्भाग्य आहेत महाराज. आज विचार करण्यासारखी गोष्ट, एका तालुक्यातला जा, पोलीस स्टेशनला जा, एका तालुक्यातनं कितीतरी मुली बेपत्ता आहेत हे आम्हाला माहीत पडत नाही. ज्याची मुलगी गेली त्याला विचारा काय प्रसंग आहेत त्याच्यावर महाराज. हे का घडतंय? कारण आम्ही इतकं स्टँडर्ड झालो, आम्ही इतकं सुशिक्षित झालो की 10 वाजता सुद्धा आमची मुलगी क्लासला जायला लागली. रात्रीचे 10 वाजता कुठले क्लास आहेत, रात्रीचे 9 वाजता कुठले क्लास आहेत? मग जुनी माणसं बरी होती, जुनी माणसं म्हणायची तरुण मुलगी 7च्या आत घरात पाहिजे, तेच बरं होतं महाराज. कधी कधी असं वाटायला लागलं. आमच्या मुली जितक्या शिकल्यात तितकेच धर्मावर अडचणी यायला लागल्यात. मी कधी कधी नेहमी असा विचार करते की ठीक आहे बाबा, वयाच्या मुलीचा विचार केला तर बरोबर आहे, पण आज आमच्या धर्मावर फार मोठं संकट आहे का 6-7 वर्षाच्या लेकरावर सुद्धा अत्याचार बलात्कार व्हायला लागले. हे मात्र खरंच विचार करण्यासारखं आहे. आणि आपल्या गावात, आपल्या मात्र तालुक्यात एखादी घटना घडली की तालुक्यातल्या लोकांनी एकत्र यायचं, संघटन करायचं, निषेध व्यक्त करायच्या आणि मेणबत्त्या जाळायच्या, एवढंच आम्हाला माहिती आहे. मी नेहमी सांगत असते, आता मेणबत्त्या जाळण्याची वेळ राहिली नाहीत महाराज. किती मेणबत्त्या जाळतात, आता मेणबत्त्या जाळण्यापेक्षा बलात्कारी जाळा, म्हणजे मेणबत्ती जाळण्याची वेळ पडणार नाहीत महाराज. आता बलात्कारी जाळणं गरजेचं आहे. म्हणून हिंदूंनी सावध झालं पाहिजे. आपल्या मुलांना मुलींना हिंदू धर्माची शिकवण दिली पाहिजे. तर ते जर आठवड्यातनं शुक्रवारी नमाज पडत असेल तर आमच्या हिंदूंनी निदान आठवड्यातनं शनिवारी का होईना तरुण मित्रमंडळाने मारुती मंदिरात जमा आणि निदान शनिवारी तरी हनुमान चालीसा म्हणा, तर आमच्या हिंदू धर्माचं पालन येतं. कारण आमचा धर्म काय असा तसा नाही आहे. आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. जाता जाता गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करेल, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. माझा धर्म टिकणं
आज काळाची गरज आहे, म्हणून धर्माचं पालन करा, कर्म चांगले होतील, तेव्हाच आमचा देव आम्हाला कळेल. म्हणून महाराज म्हणतात तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर चालते. किती चतुर आहे? अंतरंगातल्या भावना ओळखतो, इतका तो चतुर आहे. आणि किती निराळा आहे? आपल्या तुमच्या आमच्यापेक्षा तो वेगळा आहे. देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटळा तुका म्हणे. पण त्याला जर कळून घ्यायचं असेल तर फार काही करावं लागणार नाही. एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई, हरि जय हरि बघा, सालाबादप्रमाणे नाशिक जिल्हा ग्रामीण प्रथम पारितोषिक पुरस्कृत रामकृष्ण हरी गणेश उत्सव मित्र मंडळ आयोजित हा कीर्तन महोत्सव. आणि तसं पाहायला गेलं तर आजचा हा पहिला दिवस, म्हणजे काल भजन होऊन गेलं आणि कीर्तनाचा पहिला दिवस. ही सेवा आपण सर्व रामकृष्ण हरी गणेश उत्सव मित्रमंडळाने माझ्याकडे दिली. सर्वप्रथम या तिसगावचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. समस्त ग्रामस्थ मंडळ, खरं पाहायला गेलं तर ही सेवा ज्यांच्यामुळे मी घेतली ते आदरणीय हरिभक्त परायण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त, आमच्या सर्वांचे लाडके असणारे आमचे नवनाथ महाराज गांगुर्डे. त्यांचा मला फोन आला, ताई गावचं काम आहेत आणि एखादी सेवा तरी मंडळाला द्या. त्यांची ही विनंती मात्र आली. पहिला फोन गावकऱ्यांचा आला आणि दुसरा फोन मी महाराजांना केला. आणि महाराजांच्या गावात कार्यक्रम आहेत म्हटल्यानंतर महाराज तिथे काही ऑप्शनच राहिलं नाही, म्हणजे काही बोलता येईना आणि कार्यक्रम सोडताही येईना असा प्रसंग माझ्यावर होता. परंतु आदरणीय महाराजांची सेवा संस्थांसाठी सुद्धा खूप आहेत, खूप धावपळ, खूप व्याप असतो. पण खरं पाहायला गेलं तर संस्थांचं अध्यक्षपद माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा अध्यक्षपदासाठी 75% वाटा जर कुणाचा असेल तर तो आमच्या नवनाथ महाराजांचा आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण नवनाथ महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. वारीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना संपूर्ण पालखी सोहळ्याची काळजी नवनाथ महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने घेत होते. सगळ्यात महत्त्वाचं नवनाथ महाराजांचं विशेषत्वाने वर्णन करावं मला वाटेल की पौष वारी असेल, उटीची वारी असेल तर त्यांना सगळ्यात जास्त आपुलकी त्यांच्या चांदवड तालुक्याची असते. म्हणजे सगळ्यात जास्त दर्शनं जर कोणी घेत असेल तर चांदवड तालुका घेतो. म्हणजे ते विश्वस्त असल्या कारणामुळे सगळ्या चांदवड तालुक्याचा खूप मोठा फायदा आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या गावचं नव्हे तर त्यांच्या तालुक्यातला एक जरी व्यक्ती संस्थांवर दिसला तर महाराज इतकं अप्रूक असतं की त्या व्यक्तीला ते घेणार, ओळख करून देणार, अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांशी ओळख, म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाची सुद्धा ओळख करून द्यायचं त्यांचा इतका नम्र स्वभाव आहेत. म्हणजे ते काम खूप करतात, दाखवत काहीच नाही असा त्यांचा स्वभाव आहे. आदरणीय नवनाथ महाराजांमुळे मी ही सेवा घेतली खरं तर. आणि समस्त ग्रामस्थ मंडळी नवनाथ महाराजांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. आणि खरं पाहायला गेलं तर ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आहेत या सेवेचं फार मोठं योगदान आदरणीय आमचे योगेश दादा. खरं पाहायला गेलं तर योगेश दादांवर निवृत्तीनाथांचीच कृपा आहेत. त्यांना निवृत्तीनाथांनी जीवनदान दिलेत महाराज, खोटं नाही सांगणार. कारण ते जेव्हा दवाखान्यात होते त्यांची ही अवस्था होती की ते राहतील की नाही हा प्रश्न होता. पण नवनाथ महाराज स्वतः समाधीवर डोकं ठेवलं. नवनाथ महाराजांनी समाधीचं दर्शन घेतलं, नंतर देवबाप्पाकडे गेलेत. मी कधी असं बघितलं नाही की एखाद्या व्यक्तीसाठी की एखादे मोठे कीर्तनकार विश्वस्तसुद्धा इतके तळमळ करतात. त्यांनी सांगितलं, ताई आमचं रक्ताचं जरी नातं नसलं तरी मात्र आमचं मैत्रीचं नातं इतकं गोड आहे की काही झालं तरी निवृत्तीनाथांनी योगेश दादाला वाचवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थी योगेश दादाला जीवन प्रदान केले ते निवृत्तीनाथांनी आणि सहज शक्य झाले ते मात्र नवनाथ महाराजांमुळे. म्हणून योगेश दादा इथून पुढच्या तुमचं आरोग्य चांगलं राहावं ही निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. आणि योगेश दादांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं श्री
केदारनाना आहेर त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे होतं त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. सगळे ग्रामस्थ आदरणीय हरिभक्त परायण आमचे गायनाचार्य अक्षय दादा, आमचे अक्षय महाराज खूप गोड गातात, नम्र स्वभाव आहे, कधी कुठेही उभे राहिले तर कोणत्याच कीर्तनकाराला असं वेगळं जाणू देत नाही, अगदी आपुलकीचा स्वभाव त्यांचा आहे. अक्षय महाराज तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण रवी महाराज जगताप ते आमचेच भाऊबंद आहेत. जरा भाऊबंद शेजारी असले की बरं वाटतं, म्हणजे तशी काय आमची भाऊबंदकी लागलेली नाही, चांगले भाऊबंदीत आम्ही, म्हणून महाराज तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत कायम स्वरूपी असतात, आवाज खूप गोड आहे ज्यांचा, नव्हे तर स्वतः ते बी फार्मसी झालेले आहेत आणि फर्स्ट क्लासमध्ये रिझल्ट लागलेला आहे. वारकऱ्याचं जीवन पाहताना तुम्ही असं समजू नका की अडाणी आहेत. आमच्यामध्ये सुद्धा डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टरसुद्धा आहेत. तसे आमचे महाराज स्वतः डॉक्टर आता झालेच असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे ते गोळ्या देणार म्हणजे डॉक्टरच. म्हणून आदरणीय आमचे आकाजी महाराज अरसूल त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण कृष्णा महाराज आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण शिवा महाराज शिवम महाराज त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण अनिकेत महाराज आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सगळे ग्रामस्थच आहात, आपल्याही सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. विनेकरीताई आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य आमचे अनिल महाराज क्षीरसागर, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. गोड वाजवतात महाराज, साजेचं वाजवतात, म्हणजे कीर्तन रंगवण्याचा प्रयत्न करतात पण पाडण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण पठाडे महाराजजी आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. एखादा तरी कीर्तनकार व्यक्ती पुढे बसलेले असेल की बरं वाटतं, म्हणजे ते आधार द्यायला बसलेले असतात. महाराजजी आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गोरख महाराज आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे सागर दादा आहेत, आमचे राजू दादा आहेत, अगदी मात्र ज्यांनी शूटिंग केलीत, नवे अख्खा पालखी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवला. असं मात्र चॅनेलचं नाव आता बदललेलं आहे. आमचे आपला जिवलग ज्यांचा चॅनेल आहेत आमचे प्रदीप दादा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप मोठी निवृत्तीनाथांची सेवा केली आणि प्रदीप दादा माझा तुम्हाला शब्द आहे त्या नारदाच्या गादीवरून की जीवनामध्ये तुम्ही इतके मोठे व्हाल की आज जरी चॅनेलचं नाव बदललंय तरी मात्र तुमच्या नावाला कुठेच धोका लागणार नाही आणि याच्याही पेक्षा जास्त मात्र लाईक करणारे लोक तुमच्या पाठीमागे पळतील, याची 100% शाश्वती आहे. कारण निवृत्तीनाथ महाराज कुणाचेच उपकार ठेवत नाही. इतकी महिनाभर तुम्ही निवृत्तीनाथांची सेवा केली, त्या सेवेचं फळ 100% तुम्हाला मिळणार, याच्यात अजिबात शंका नाही. म्हणून प्रदीप दादांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय वैभव महाराज आपणही शूटिंग केलीत, गेली 2 तासापासून आपण आहात, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. काय चॅनेलचं? मराठी वक्ता, बरं, आपल्याही चॅनेलचं या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपलाही चॅनेल खूप मोठा होत अशी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. साऊंड सिस्टीम तर अप्रतिम, मोरया साऊंड, आपली साऊंड अतिशय सुंदर, ऑपरेटिंग इतकी सुंदर होती की अजूनही मला थकल्यासारखं अजिबात वाटत नाही. म्हणजे मी अजूनही 12:30-1 पर्यंत कीर्तन करू शकते, पण आता उद्या मला प्रवास असल्यामुळे मी आवरते. पण आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि तसं पाहायला गेलं तर आमच्या ज्यांच्याकडे भोजन झालं तसं मला उपवास होता, पण उपवासाची व्यवस्था मी काही खात नाही असं काही नाही, उपवासाचं थोडं तरी खाते, कारण मी क्रोधाचा उपवास केला आहे महाराज. दिवसभर मी आज कुणावरच रागवली नाही. म्हणून आदरणीय आमच्या गांगुर्डे बहिणींनी इतका छान स्वयंपाक बनवला होता आणि आमच्या आईसाहेबांनी त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. खूप गोड स्वयंपाक केला, त्यांच्या हाताला खूप चव आहेत आणि रोज तुम्हाला असं खाऊ घालतात म्हणून तुमची तब्येत अशी आहेत आणि म्हणून त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आणि त्याच पद्धतीनं आपण सर्वजण आलात, सर्वांचं ऋण व्यक्त करते. माझे पतिदेव या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय हरिभक्त परायण, तेही गोड मृदुंग वाजवतात. मृदुंगाचार्य सतीशजी महाराज जगताप त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. जाता जाता आपल्या सर्वांना विनंती करते की संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. परंतु आमचं ठरलेलं आहे की ते दगडी काम आपल्याला करायचं आहे. एखाद्या राजकीय क्षेत्रातल्या माणसाकडे गेलो तर ती लोक आम्हाला तो निधी सहज उपलब्ध करून देतील, पण आमचं म्हणणं आहे की लोकवर्गणीतनं तो सभामंडप झाला पाहिजे. म्हणजे तुमच्यासारखी माणसं जर तिथे आलीत तर तुमच्या मनाला समाधान मिळालं पाहिजे की या सभामंडपामध्ये आम्ही फुल नाही फुलाची पाकळी दिलीत. म्हणून आपल्याला जीर्णोद्धाराचं काम लवकरात लवकर करायचं आहे. आणि नाशिक जिल्हा हा लोकधार्जिण्य जिल्हा आहे. बाहेरचे आम्ही मोठे केले, बाहेर मंदिरं बांधून दिले. मला असं वाटतं बाहेरचे मोठे करू नका असं माझं म्हणणं नाही, पण
निदान आपलं तरी मंदिर सोयीचं करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून फुल नाही फुलाची पाकळी तरी आपण दिली पाहिजेत. म्हणून पावती बुक माझ्याकडे आहेत. कुणाला पावती फाडायची असेल तर माझ्याकडे फाडा. आमच्या नवनाथ महाराजांकडे सुद्धा आम्ही देऊ आणि मग तुम्ही त्यांच्याकडे पावती फाडा, कुणाकडे फाडा, हे एकच आहेत. सध्या आमच्याकडे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची गाथा विकायला आहेत. अण्णाही पावती फाडता आली तर 125 रुपयाची जरी गाथा तुम्ही घेतली तर तुमचे 125 रुपये माझ्या घरी नेणार नाही, तर 125 रुपये सभामंडपाकरता आम्ही वापरणार आहोत. तर ज्यांना गाथा घ्यायची त्यांनी मात्र गाडीपर्यंत जा, गाडीशी संपर्क साधा, तिथे गाथा विकायला आहेत. मी काही माझी स्वतःची अगरबत्ती विकत नाही, माझी स्वतःची कॅसेट विकत नाही, माझ्या स्वतःचं कॅलेंडर विकत नाही. हे जे काही विकते ते निवृत्तीनाथांकरता. मला सवय नाही काही विकायची, पण ही निवृत्तीनाथांची सेवा आहेत असं समजून विकते. कुणाला घ्यायची असेल तर 100% घ्या. तसंच आदरणीय आमच्याबरोबर असणारे आमच्या नवनाथ महाराजांचे तात्या, मला त्यांची फार आठवण येते. म्हणजे खूप चांगला वाळू तात्या, खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. आणि जेवढे नवनाथ महाराजांबरोबर आलेले होते ना, ते सगळ्यांचा दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सगळे जे मित्रमंडळ आहेत खूप गोड आहेत. नवनाथ महाराज तुमच्या काय अख्खे कलाकार आहेत. सगळेच कलाकार आहेत, बरोबर आहेत. कारण या सगळ्यांचं सहकार्य. नवनाथ महाराज तुम्ही जीवनामध्ये फार मोठा बंगला नाही बांधू शकले तर काही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या जीवनातली ही प्रॉपर्टी आहे, जी माणसं तुम्ही कमवली, ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहेत. ही माणसं रात्रीची तुमच्यासाठी उभी राहतात, हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. मी कधीच 11च्या पुढे जात नाही, पण आज 11च्या पुढे गेली कारण उशिरा सुरू झालं होतं म्हणून थोडं उशीर झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागते. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सर्वांना विनंती करते की ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करा. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.